आता आपण सेन्सेक्स निफ्टीबद्दल काही गोष्टी पाहणार आहोत. तर बेसिकली एक इंडेक्स आहेत. इंडेक्स म्हणजे काहीतरी मार्केट दिशादर्शक आहेत, म्हणजे दिशा दाखवणार की आजचं मार्केटचं सेंटिमेंट काय आहे, मार्केट वर चाललंय का खाली चाललंय, काय होतंय ते कळण्यासाठी, ट्रेंड कळण्यासाठी आपल्याची मदत होत असते. तर हे काय असतं की आपल्याकडे दोन एक्सचेंज आहे, BSE आणि NSE. तर BSE वरचं जे इंडेक्स आहे त्याला सेन्सेक्स म्हणतात आणि NSE वरचं जे आहे त्याला निफ्टी 50 असं म्हणतात. सो आपण नेहमी एक असतो की सेन्सेक्स आज 200 पॉईंट वर क्लोज झालं, निफ्टी आज 50 पॉईंट्स खाली आलं. तर हे सगळं काय असते, तर सेन्सेक्समध्ये 30 मोठ्या कंपन्यांचं असते, त्याचं म्हणून ते बनलं असते. आणि निफ्टी हे 50 मोठ्या कंपन्यांचं बनलंय. मग काय करतात की त्या कंपन्यांचा एक रेशो असतो, त्यानुसार त्यांचं ते एक अलोकेशन असते. तर ते कंपन्यांचं जे ओव्हरऑल ॲव्हरेज मार्केट किती वाढलंय का कमी झालंय हे इंडेक्स आपल्याला दर्शवत असते. आता तुम्ही BSE सेन्सेक्स जर बघितलं तर 1990च्या आसपास ते 700 पॉईंटच्या आसपास होतं. पण तरी आता तुम्ही जर बघितलं मागच्या 30 वर्षात सेन्सेक्स हा जवळपास 14-15% CAGR म्हणजे कंपाऊंडिंग रेटने वाढला आहे. जर तुम्ही 30 वर्षात, तेव्हा इंडेक्स पण नसेल कदाचित, पण जेव्हा ज्या लोकांनी सेन्सेक्स असलेल्या ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल त्यांची आज किती त्याचे पट झाले असतील, किती त्याचा परतावा आला असेल हे तुम्ही विचार करू शकतात. आता आपण मार्केट कॅपिटल म्हणजे काय ते बघणार आहोत. मार्केट कॅपिटल आपण नेहमी ऐकत असतो की रिलायन्स इंडस्ट्री जी सर्वात मोठी मार्केट कॅपिटल असणारी कंपनी आहे, किंवा त्यांनी 10 लाख कोटींचा टप्पा पार करणारी पहिली कंपनी ही रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. तर हे काय असते, कंपनीकडे तेवढा पूर्ण पैसा असतो का, तर तसं नाही आहे. ते शेअर बाजारातील कंपनीचं असलेलं भांडवल त्याचं ते दाखवत असते. तर आता याचा एक फॉर्म्युला आहे काढायचा. तर मार्केट कॅपिटल ते कसं काढलं जाते, तर ते जी काही शेअरची सध्याची प्राईस असते, मार्केट प्राईस, त्या शेअरची मार्केट प्राईस गुणीला जेवढे काही शेअर्सची जी संख्या आहे मार्केटमध्ये, जे काही इश्यू केलेले आहेत त्या सगळ्यांची संख्या यांचा गुणाकार केल्यानंतर जी व्हॅल्यू येते त्याला मार्केट कॅपिटल असं म्हटलं जाते. आणि तुम्हाला तर माहिती आहे की शेअरची प्राईस सारखी बदलत असते, त्याच्यामुळे मार्केट कॅपिटल पण बदलत असते. आता आपण बघणार की बुक व्हॅल्यू म्हणजे काय. आपण आता मनी कंट्रोल किंवा बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा शेअरचं नाव टाकतो आणि माहिती पाहत असतो त्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी येत असतात, पॅरामीटर्स. तर ते एक बुक व्हॅल्यू त्याच्यामध्ये एक असते. तर बुक व्हॅल्यू म्हणजे काय, पुस्तकी किंमत. पण याचा आपल्याला मागचा अर्थ माहीत नसतो. हे झालं शब्दशः अर्थ. पण सोपं करून सांगायचं तर ही एक सपोज कंपनीचं, एखाद्या शेअरची कंपनी आहे, कंपनी आणि ती कंपनी बंद पडली किंवा विकायला काढली किंवा त्याचं ती दिवाळखोर निघालं, तर त्या कंपनीचे जे काही ॲसेट्स असतील, प्रॉपर्टी असेल, त्या सगळ्या विकून प्रत्येक शेअरला किती पैसे पुस्तकी किमतीनुसार येऊ शकले पाहिजे, ही त्याची एक व्हॅल्यू असते थोडक्यात. सो बुक व्हॅल्यू म्हणजे काय, सपोज आता टाटा मोटर्स याची बुक व्हॅल्यू सध्या 71 रुपये 55 पैसे अशी होती. आता आपण बघणार की शेअरची किंमत कशी आणि कोण ठरवते. कोण ठरवते किंमत, गव्हर्नमेंट ठरवते का, एक्सचेंज, कंपनीचे मालक किंवा कंपनी, यापैकी कोणी ठरवत नाही. तर ती कंपनीची जे काही भागीदार, आपण जे काही सहभागी गुंतवणूकदार असतात आपल्यासारखे, ते सगळेजण मिळून ती किंमत ठरवत असते. तर ते कशी ठरते आणि ती दिसते कोणती किंमत, तर कधी पण शेअरची किंमत ही आपले डिमांड सप्लायवर चालत असते. वाढते का, तर डिमांड वाढली सप्लायच्या तुलनेत तर शेअरची किंमत वाढते. आणि जर सप्लाय वाढला, डिमांड कमी झाली, तर शेअरची प्राईस आपोआप कमी येत असते. तुम्ही जस्ट एक आपलं साधं उदाहरण बघा, कांद्याचं काय होतं, एखाद्या वर्षी खूप कमी पिकला जातो. मग कमी कांदा मार्केटमध्ये जर असेल म्हणजे सप्लाय कमी आहे पण डिमांड तर चांगली आहे, मग काय होते की डिमांड जास्त असली की लोक जास्त पैसे द्यायला तयार होतात, त्याच्यामुळे आपोआप त्याची प्राईस वाढत जाते. तसंच एखाद्या वर्षी जास्त पिकला तर तो कमी होत जातो, त्याची प्राईस कमी होत जाते. सेम शेअर मार्केटचं शेअरच असते. आपण शेअर घेताना त्याची डिमांड सप्लाय याच्यावर त्याची प्राईस ठरत असते. आता काय होते की जी प्राईस आपल्याला दिसते, एखादा आपण शेअर ओपन केला त्याची जी रिअल टाईम जी प्राईस दिसत असते, जसं सपोज आता HDFC बँकेची 986 रुपये 90 पैसे ही प्राईस आहे. तर ही प्राईस कुठून आली, तर जी काही शेअरची नुकतीच किंवा शेवटची घेणं विकणं झालं, जे ट्रान्झॅक्शन झालं असते त्याची जी किंमत असते ती ही प्राईस असते. आता सारखे ट्रान्झॅक्शन होत असतात, कोणीतरी घेत असते कोणीतरी विकत असते, तर जी काही ट्रान्झॅक्शन त्याच्यानंतर शेवटचं होईल, नुकतं होईल, ती प्राईस तिथे येत असते. त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं, त्याच्या पुढे एक ग्रीन कलरचा एक ॲरो असतो, वर किंवा खाली. वर म्हणजे शेअरची प्राईस कालच्यापेक्षा, आदल्या दिवशीपेक्षा आज वाढली आहे. तर कितीने वाढली आहे, तर त्याच्यासमोर किंमत आहे 35 रुपये 65 पैसे आणि कंसामध्ये 3.75%. तर एवढ्या पर्सेंटमध्ये ती वाढली आहे हे आपल्याला दर्शवत असते.
आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय, बुक व्हॅल्यू आपण बघितलं तसंच एक फेस व्हॅल्यू पण असते. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, दर्शनी मूल्य, मराठीमध्ये आपण त्याला असं म्हणतो. पण ही काही शेअरची बरेच लोक शेअर प्राइस आणि फेस व्हॅल्यू किंवा दर्शनी मूल्यमध्ये गफलत करत असतात. पण ही शेअरची खरी किंमत नसते, ही फक्त एक कागदोपत्री असलेली किंमत असते. साधारणतः 1 रुपयाच्या गुणोत्तरामध्ये ती असते. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये शेअर इश्यू करताना ती येत असते. आणि याचा उपयोग तसा पाहिला तर खूप काही होत नाही. पण जेव्हा पण कंपनी आपल्या नफ्यातला काही पैसा आपले जे शेअर होल्डर असतील त्यांना देत असते, तर ते डिव्हिडंड स्वरूपात देत असते. तर डिव्हिडंड हे कधी पण फेस व्हॅल्यूच्या पर्सेंटेजमध्ये एक पकडल्या जाते, तर तिथे याचा एक उपयोग होत असतो. आता आपण बघणार आहोत की आजचा उच्चांक आणि निच्चांक म्हणजेच टुडेज हाय अँड लो, हे आपल्याला नेहमी त्या शेअर आपण कुठे पण बघतो तिथे येत असते की आजचा लो किती आणि हाय किती आहे. तर आपण जर बघितलं तर तुम्हाला नावावरूनच कळत असेल, उच्चांक म्हणजे आज जास्तीत जास्त किती प्राईसपर्यंत तो शेअर गेला किंवा त्याच्यावर विकल्या गेला, घेतल्या गेला ती प्राईस. आणि निच्चांक त्याच्या उलटं, कमीत कमी किती शेअरला विकल्या गेला किंवा घेतल्या गेला. तर ते हे उच्चांक आणि निच्चांक फक्त हे आजच्या दिवसापुरतं मर्यादित असते. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला सपोज एखाद्या दिवशी शेअर विकत घ्यायचा आहे, तर त्या दिवशी त्या शेअरचं कुठपर्यंत तो गेलाय, वरपर्यंत गेलाय आणि खाली कितपर्यंत गेलाय, हे आपल्याला याच्यावरून कोणती प्राईस लावायची घेताना आणि विकताना याचा एक अंदाज येत असतो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर एका वर्षातला म्हणजेच मागच्या 52 आठवड्यातला उच्चांक आणि निच्चांक, 52 आठवडे म्हणजे 1 वर्ष. सो आजच्या दिवसापासून मागचे 52 आठवडे 1 वर्ष दरम्यान या शेअरनी किती उच्चांक गाठला, किती टॉप आणि किती निच्चांक म्हणजे लो गाठला, हे आपल्या इथे कळत असते. सो आपल्याला ही पण माहिती, बाकी गोष्टी आपण शेअर घेताना बघत असतो, घेताना विकताना, पण त्यासोबत ही माहिती पण आपल्याला एक उपयोगाची ठरत असते की जो सध्याचा मार्केटचा त्या कंपनीचा ट्रेंड कसा चालू आहे, तो खाली पडते कधी वरती जाते शेअर, त्याचं काय होतंय ती माहिती आपल्याला रेडीमेड उपलब्ध असते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ती उपलब्ध असते. आता आपण बघणार आहोत की आजचा लोअर आणि अप्पर प्राइस बँड. आता एखाद्या कंपनीचं चांगली न्यूज येते एखाद्या दिवशी, पण तो वाढतो, 5% वाढतो, 10% वाढतो, 20% वाढतो, पण त्याच्या वरती वाढत नाही. त्याला स्कोप असतो, घेणारे खूप असतात, पण वाढत नाही. असं का होते? आणि एखादा निगेटिव्ह न्यूज आली, एखादा पडतो, खूप जास्त पडतो, 5%, 10%, 20%, पण त्याच्या पलीकडे का नाही पडले जात किंवा ऑर्डर का नाही लावले जात? कारण प्रत्येक शेअरला ठरवून दिलेली एक अप्पर आणि लोअर प्राइस बँड असते. तर आता हे काही जे काही ठरवलं जाते तर त्यानुसार काय होते की आदल्या दिवशी ज्या प्राइसला ते क्लोज झालं आहे शेअरची प्राइस, त्या प्राइसच्या वरती 5%, 5% असेल तर वरती 5% आणि खाली 5%, 10% असेल तर 10% दोन्ही साईडला, तसंच 20%. अशा प्रकारे ती प्राइस बँड ठरवलेली असते. त्याच्यामध्येच तुम्ही त्या दिवसामध्ये ते घेणं विकणं करू शकतात. जर आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सपोज आज 5% तो वाढला, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा ती बदलते 5%, मग त्या प्राइसच्या वरती 5%, पुन्हा खाली 5%. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ज्युबिलियंट लाईफ सायन्सेस ही एक फार्मा कंपनी आहे. 1 जून 2020 या रोजी त्याची प्राइस तुम्ही जर बघितलं तर 464 रुपये 35 पैसे याच्यावरती क्लोज झालंय. म्हणजे जवळपास 5% अप आहे. त्याच्यावर लिहिलंय 5% अप आहे. 5% हा त्याचा एक अप्पर प्राइस बँड आहे. तुम्ही जर बघितलं तर त्या रेड हायलाईट केलंय, त्याच्यामध्ये पण जी अप्पर प्राइस बँड पण आणि आजची प्राइस दोन्ही पण सारखी दाखवलेली आहे. सो त्याच्यामुळे ती इथे थांबून गेलंय. आता त्यानंतर आपण बघतो की संपूर्ण कारकिर्दीतला उच्चांक आणि निच्चांक म्हणजेच ऑल टाइम हाय अँड लो. आपण दिवसाचा बघितला, आपण वर्षाचा बघितला, आता हा पूर्ण त्याच्या कारकिर्दीतला म्हणजे जेव्हापासून तो शेअर मार्केटमध्ये आलाय एखादी कंपनी किंवा शेअर, तर तेव्हापासून आजपर्यंत त्याचा किती तो हायवर गेलाय, उच्चांक त्यांनी गाठलाय आणि किती निच्चांक त्यांनी गाठलाय याची ही माहिती असते. तर आपण जसं MRF टायर्स ही कंपनी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. सो त्याचा एक ऑल टाइम हाय जवळपास 2018 मध्ये 75,000 रुपयापेक्षा जास्त एका शेअरची किंमत ही होती. हा त्याचा उच्चांक होता. तसा त्याचा निच्चांक प्रत्येकाचा आपापला एक असतो. याच्यातून पण आपल्याला काही गोष्टी कळत असतात. आता आपण बघणार आहोत की बुल मार्केट आणि बियर मार्केट म्हणजे काय. आपण नेहमी ऐकत असतो हाय हे मोस्टली शब्द जे आहेत हे ॲनालिस्ट लोक टीव्हीवरती किंवा बऱ्याच ठिकाणी हे नेहमी प्रचलित असतात, ते वापरत असतात की सध्या बुल मार्केट चालू आहे, सध्या बियर मार्केट आहे. तर याचा अर्थ काय? तर बुल म्हणजे काय? तर बैल जेव्हा पण एखाद्या शिकार करत असतो तेव्हा त्याला शिंगावर घेतो खालून वरती. सो जेव्हा पण शेअर खालून वर जातो त्याला बुल म्हणतात. आणि बियर म्हणजे अस्वल कधी पण वरतून खाली शिकारीला लोटत असते. सो जेव्हा मार्केट खाली जाते त्याला बियर मार्केट असं म्हणतात. सो थोडक्यात सांगायचं तर बुल मार्केट म्हणजे वर जाणारे, शक्यता असणारे सकारात्मक मार्केट किंवा संबंधित शेअर म्हणजे बुल मार्केट. आणि त्याच्याच उलट बियर मार्केट खाली येणारे किंवा खाली याची शक्यता असणारे नकारात्मक मार्केट.
आणि आपण एखाद्या शेअरचं जेव्हा आपण प्रचलित काही अजून शब्द आहेत त्याच्या संबंधित, त्याला बुलिश, आज हा शेअर बुलिश आहे का बेरिश आहे, आणि एखादेच मार्केट ट्रेंड खूप बरेच महिने वर्ष सरळ वर चाललाय बऱ्यापैकी, तर त्याला बुल रन असं पण म्हणतात की बुल रन सारख्या त्या बुलमध्ये त्या रनमध्ये आहे, त्याला बुल रन असंही म्हणतात. तर हे मार्केट ट्रेंड दाखवत असते की बुलिश आहे का बेरिश आहे. आता समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगतो की आमचे काही ग्रुप्स आहेत, तिथे आम्ही मोजके कमी पण माहितीपूर्ण अपडेट्स मार्केट संबंधी आर्थिक गोष्टींसंबंधी टाकत असतो. तुम्ही त्या ग्रुपला विनामूल्य जॉईन होऊ शकतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण पुढे बघणार आहोत की डिव्हिडंड म्हणजेच लाभांश म्हणजे काय. तर डिव्हिडंड म्हणजे शेअर मार्केटमधून आपण दोन प्रकारे पैसे कमवतो. एक असतो की आपण शेअर विकत घेतो आणि अपेक्षित तो वर वाढला किंवा खाली झाला जसं आपण घेतलंय त्यानुसार तर ते विकून आपण पैसे कमवत असतो. आणि दुसरा असतो की डिव्हिडंड, त्याला लाभांश म्हणतात. म्हणजे कंपनीला जो काही प्रॉफिट होतो दरवर्षी, त्याला निव्वळ नफा आपण जे म्हणतो, तर त्यातला तो पूर्ण पैसे कधी काही कंपन्या पूर्ण पैसा रिइन्व्हेस्ट करतात कंपनीमध्ये, आणि काही कंपन्या त्यातला काही हिस्सा, नफ्यातला काही हिस्सा आपले जे काही शेअर होल्डर असतील त्यांना ते पैशाच्या स्वरूपात देत असतात. तर तो जो पैसा दिला जातो काही वेळेस, तर त्याला एक डिव्हिडंड असं म्हणतात, लाभांश म्हणतात. आता आपण ते बघितले की रिलायन्स इंडस्ट्रीज ही बऱ्यापैकी दरवर्षी डिव्हिडंड देत असते. सपोज 2019चा आपण त्याचा डिव्हिडंड बघितला तर तो 65% दिला आहे. तर 65% कशाचा आहे, त्याच्या मार्केट प्राईसचा आहे का, तर नाही, त्याच्या फेस व्हॅल्यूचा आहे. त्याची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. 10 रुपयाच्या 65% म्हणजे 6.5 रुपीज पर इक्विटी शेअर. प्रत्येक शेअरला 6.5 रुपये त्यांनी दिले आहेत. तर तुमच्याकडे जेवढे शेअर असतील त्या स्वरूपात तुम्हाला पैसे ते तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये येतील. आता बोनस शेअर म्हणजे काय. बोनस आपण नेहमीच ऐकतो, दिवाळी बोनस, वेगवेगळ्या प्रकारचे बोनस. तर तसंच एक बोनस इकडे एक प्रकार असतो. तो बोनस म्हणजे काय, तर शेअरधारकांना वेगवेगळ्या कारणांनी खुश करायचं असेल, वेगवेगळ्या कारणांनी, तर त्या केसमध्ये कंपन्या आपले काही बोनस शेअर देत असतात. सपोज तुम्ही जर बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्रीजने आता बऱ्यापैकी आतापर्यंत 4 वेळा बोनस दिलेत. 1983 मध्ये, 97 मध्ये, 2009 मध्ये आणि 2017 मध्ये. आता 2017 मध्ये त्यांनी जे दिलंय त्याला एक बोनस रेशो असतो प्रत्येक बोनसला 1:1, म्हणजे एका शेअरवर त्यांनी 1 शेअर दिला. तर आपापले एक ठरवला एक रेशो असतो. आता सपोज कोणाकडे 100 शेअर असतील तर त्याच्याकडे 100 शेअर त्याला अतिरिक्त मिळाले, म्हणजे त्याचे झाले 200 शेअर, असं त्याचा अर्थ असतो. आणि रेकॉर्ड डेट, आता हे ठरवतात कसं की कुठल्या दिवशी ते तुमच्याकडे असेल तर दिले पाहिजे. सपोज एक ते डेट ठरवली जाते, त्या डेटला ज्यांच्या अकाउंटमध्ये जे शेअर आहेत त्यांना तो दिले जातात बोनस स्वरूपात, त्याला रेकॉर्ड डेट असं म्हणतात. आता स्टॉक स्प्लिट म्हणजे काय. स्प्लिट म्हणजे तुकडे पाडणं. स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअरचे तुकडे पाडणं थोडक्यात. सो नावावरूनच आपल्याला हे कळतंय. आता स्टेट बँक ऑफ इंडिया SBI याचा 2014च्या अगोदर शेअरची प्राइस जवळपास 3000 रुपयांच्या आसपास होती, आणि आता ती प्राइस तेवढी नाही आहे. असं का, कारण त्यांनी 2014 मध्ये त्या शेअरचे 10 तुकडे केले. एका शेअरचे 10 तुकडे, 10 रुपये फेस व्हॅल्यू होती, तर ती फेस व्हॅल्यू चेंज करून प्रत्येक शेअरची 1 रुपया केली आणि 10 तुकडे केले. ज्याच्याकडे 100 शेअर असतील त्याचे ते 1000 शेअर झाले. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते मग त्या तुलनेत प्राइस पण ती कमी होत असते. जर 3000 रुपयाला 1 शेअर असेल, 10 तुकडे केले तर 300 रुपयाला 1 शेअर. मग तिथून ती पुन्हा सुरुवात होते की कमी जास्त होणं. तर ही त्यांनी एक स्प्लिट केलं होतं. आता राईट्स इश्यू म्हणजे काय. राईट्स इश्यू पण म्हणजे राईट्स म्हणजे हक्काचा इश्यू. म्हणजे काय होते की जे काही आपले रिलायन्स इंडस्ट्रीजने राईट्स इश्यू इतक्यात आणला होता मे 2020च्या दरम्यान. सो राईट इश्यू त्यांचा हा मागच्या 30 वर्षातला पहिला त्यांचा हा राईट्स इश्यू आहे. म्हणजे जे काही आपले शेअर होल्डर असतील कंपनीचे, त्यांच्यासाठी कंपनी डिस्काउंटेड प्राईजमध्ये शेअर विकायला काढते की हां ठीक आहे, सध्याची शेअरची प्राईस रिलायन्सची 1466 रुपये, तर आम्ही तुम्हाला प्रत्येक शेअर त्या एका शेअरची किंमत 1257 रुपयाला विकत तुम्हाला देऊ, एवढ्या कमी किमतीत देऊ. म्हणजे त्यांनी एक रेशो ठरवला की तुम्हाला 15 शेअर असतील तुम्ही 1 शेअर विकत घेऊ शकसाल, 30 असतील तर 2 विकत घेऊ शकसाल. असं तो एक दिलेला एक प्रपोजल असते. त्यातून कंपनी बराच मोठा फंड उभारते आणि जे आपल्यासारखे गुंतवणूकदार असतात त्यांना स्वस्तामध्ये ते शेअर मिळतात आणि त्यातून नफा होऊ शकतो. पण हे बंधनकारक नाही आहे. अप्लाय करायचं का नाही करायचं हा सर्वस्वी गुंतवणूकदारांचा एक आपला निर्णय असतो. आता आपण शेअर बायबॅक म्हणजे काय हे बघणार आहोत. शेअर बायबॅक म्हणजे पुन्हा वापस घेणे. कंपनी शेअर पब्लिक करते, IPO काढते, तर एक शेअर गुंतवणूकदारांना विकते. ठीक आहे. पण त्यानंतर सपोज त्यांना काही वर्ष झाले आणि कंपनीची प्राइस जेवढी असायला पाहिजे त्याच्या ग्रोथच्या तुलनेत तेवढी येत नसेल, त्याला व्हॅल्यू मिळत नसेल आणि कंपनीकडे बराच पैसा पडून असेल, तर दुसरीकडे कुठे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा कधी कधी कंपनी आपल्याच गुंतवणूकदारांना ते आपले शेअर विकत घेते. आपल्या गुंतवणूकदारांकडनं त्यांना काही जे काही मार्केट प्राइस असेल त्याच्यापेक्षा जास्त प्राइस देते. त्या प्राइसमध्ये ती
कंपनी वापस घेते, आपले शेअर विकत घेते आणि आपण एक गुंतवणूकदार त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात, ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतात. आता आपण बघणार की डीमॅट अकाउंट आणि ऑर्डर्स म्हणजे काय. डीमॅट अकाउंट म्हणजे बेसिक जे पण आपण मार्केटमध्ये जे काही करतो, घेणं विकणं किंवा बाकी कुठल्या पण गोष्टी, त्याला बेसिक अकाउंट लागते, त्याला डीमॅट अकाउंट असं म्हणतात. सो गुंतवणूक करायला हे अकाउंट कंपल्सरी असते. पण तुम्ही जर बघितलं असेल, आपलं जर फुल सर्व्हिस ब्रोकर किंवा जे काही आपले बँकेचे ब्रोकर असतात त्यांचं जर आपलं अकाउंट असेल, तुम्ही आपले जे कॉन्ट्रॅक्ट नोट्स असतात विकत घेतल्यावर किंवा विकल्यावर ते आपल्याकडे येत असतात, त्याच्यामध्ये आपला ब्रोकरेज आपल्याला लिहिलेला असतो. न कळत आपला खूप सारा ब्रोकरेज थोडा थोडा करता करता खूप जास्त जात असतो आणि आपला नफा कमी होत असतो. आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही. तुम्ही बघा 0.5%, 0.2%, पण तो खूप जास्त होऊन जातो लॉंग टर्ममध्ये. सो त्याच्यामध्ये काय होतं की त्यामुळे ज्या लोकांना स्वस्तामध्ये ब्रोकरेज पाहिजे असेल, स्वस्त ब्रोकरेज, चांगली सुविधा पाहिजे असेल, सोपं पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी डिस्काउंट ब्रोकर्स नावाचे काही ब्रोकर्स आहेत. त्यातलं झिरोधा डीमॅट हे सर्वात फेमस आहे, भारतातलं सर्वात मोठं, स्वस्त आणि उत्तम सर्व्हिसेससाठी प्रसिद्ध आहे. यांचं ब्रोकरेज डिलिव्हरी म्हणजे 2 दिवसापेक्षा पण जास्त जर शेअर घेत असेल तर ₹0 आहे आणि इंट्राडेसाठी ₹20 पर एक्झिक्युटेड ऑर्डर. तसंच आणि फ्युचर आणि ऑप्शनसाठी पण ₹20 पर ऑर्डर या ऑर्डर आहे, नुसता लॉट नाही. तर हे लक्षात ठेवावं. तर त्यामुळे ज्या लोकांना मूव्ह व्हायचं आहे, जास्त ब्रोकर त्यांना जे पडत असेल, ब्रोकरेज पडत असेल, तिकडनं जर हे उघडायचं असेल तर त्यांच्यासाठी मी खाली एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही स्वतः उघडू शकतात. किंवा तुम्हाला जर ओपन करून हवं असेल आमच्याकडनं तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. त्यासोबत मी तुम्हाला फ्री डेमो पण देईल आणि कुठलेच अतिरिक्त चार्ज घेणार नाही. जे काही झिरोधाचे असतील तेवढेच घेतले जातील. आणि त्यासोबत जे नवीन लोक आहेत मार्केटमध्ये त्यांनी तर झिरोधापासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही. त्यासोबत ऑर्डर्स मोठ्या एक हाय लेवलला जर बघितलं तर 2 टाईपच्या ऑर्डर्स एक महत्त्वाचे असतात, डिलिव्हरी आणि मार्जिन. डिलिव्हरी म्हणजे काय की 2 दिवसापेक्षा अधिक दिवस तुम्ही एखादा शेअर घेतात लॉंग टर्मसाठी, 2 दिवसापेक्षा अधिक दिवसासाठी, तर ते त्याला डिलिव्हरी म्हणतात. आधीच्या काळात डिलिव्हरीमध्ये तुम्हाला ते शेअर घरपोच तुमच्या ॲड्रेसवर यायचे. आता सगळं डिजिटल झालं आहे, तर ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये येत असतात 2 दिवसांनी. तर हे डिलिव्हरी असते. आणि दुसरं असते मार्जिन. मार्जिन म्हणजे काय, ज्यांच्याकडे कमी पैसा आहे, ज्यांना कमी काळासाठी गुंतवणूक करायची आहे, इंट्राडे करायचं आहे किंवा फ्युचर ऑप्शन करायचं आहे, तर ते लोक काय करतात की कमी पैशात मार्जिनल मनीमध्ये जास्त पैशांचे शेअर विकत घेतात आणि ते विकून त्यातून जो काही नफा पैसा कमवत असतात, तर त्याला एक मार्जिन मनी असंही म्हणतात. आता शेअर तुमच्या अकाउंटमध्ये किती दिवसांनी येतात. डिलिव्हरीच्या मोडमध्ये शेअर आपल्याकडे येत असतात, तर त्याची एक सायकल असते, सेटलमेंट सायकल, ती 2 दिवसांची असते. त्याला T+2 डेज म्हणतात. तुम्ही आज घेतलं तर 2 दिवसांनी तुमच्या अकाउंटमध्ये ते शेअर येतील, असा त्याचा अर्थ असतो. इंट्राडे बद्दल काय, इंट्राडे तुम्हाला नावावरून कळत असेलच की एका दिवसात शेअर विकत घेणं आणि विकणं हे करायचं असते, किंवा जर नाही केलं तर ते कंपल्सरी होत असते. त्याला स्क्वेअर ऑफ असंही म्हणतात. तर याच्यामध्ये आपण जो काही शेअर घेतोय त्याचा कॉल जो काही घेतोय तो इम्पॉर्टंट असतोच की कुठल्या प्राइसला कुठला घेतोय, पण त्यासोबत मार्जिन जे आपण कमी पैशात जास्तीचा उपयोग करतो ते पण एक महत्त्वाची भूमिका निभावत असतात. शॉर्ट सेलबद्दल काही, शॉर्ट सेल आपण नेहमी ऐकतो. शॉर्ट सेल हा फेमस एक शब्द आहे, सो बऱ्याचजणांना माहीत नसतो. तर सहसा मार्केटमध्ये आपण ट्रॅडिशनल वे काय, तर आपण मार्केट एखाद्या शेअरची किंमत कमी असेल तर ते विकत घ्यायची आणि अपेक्षित जो वाढली त्याची प्राईस वाढली की त्या अपेक्षित प्राईसला ते विकायचं, त्यातून जो काही नफा मिळतो तो नफा कमवायचा. पण याच्या उलट पण आपण पैसा कमवू शकतो. आपल्याला वाटते की आज मार्केट किंवा शेअर पडणार आहे, ते अपेक्षित पडणार आहे, तर मग आपण तिथून पण पैसा कमवू शकतो. त्यासाठी हा पर्याय आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की आपल्याकडे शेअर नसतात, आपण ते नसलेले शेअर सेल ऑर्डर लावतो. म्हणजे शेअर विकतो आपण, जे आपल्याकडे शेअरच नाहीये ते आपण विकतो, सेल ऑर्डर लावतो थोडक्यात. आणि मग शेअर तो पडला, अपेक्षित पडला की मग आपण विकत घेतो आणि त्यातून जो डिफरन्स येतो त्या डिफरन्समधून आपण एक पैसा कमवत असतो. पण या प्रकाराला थोडा अनुभवाची जास्त गरज असते. BTST म्हणजे काय, तर BTST म्हणजे बाय टुडे सेल टुमारो, आज विकत घ्या उद्या विका. आता आपण डिलिव्हरीमध्ये शेअर घेतल्यानंतर 2 दिवसांनी ते आपल्या डीमॅटमध्ये येतात आणि मगच आपण ते विकू शकतो किंवा पुढच्या गोष्टी करू शकतो. पण जर नेमकं आपण आज शेअर घेतले आणि उद्या सपोज ती शेअरची प्राईस अपेक्षित वाढली किंवा अचानक खूप पडली आणि आपल्याला विकायचा असला तर मग काय करायचं, तर त्यासाठी हा ऑप्शन असतो BTST. तर या ऑप्शनद्वारे काही स्पेसिफिक शेअर, सगळ्या शेअरला हे ॲप्लिकेबल नाही आहे, काही स्पेसिफिक ज्यांचं व्हॉल्यूम चांगलं आहे, लिक्विड शेअर्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण हे करू शकतो आपल्या डीमॅटमध्ये येण्याच्या अगोदर. आता लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप,
तर आपण जे बघितलं की मार्केट कॅपिटल आपण पहिले बघितलं, तर मार्केट कॅपिटलनुसार एक ढोबळ मानाने काही एक त्याचे एक कॅटेगरी बनवले आहेत. तर लार्ज कॅप म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटल एक ठरवून दिलं आहे सेबीनी, त्याच्यापेक्षा जास्त असेल ते लार्ज कॅप, मिड कॅप म्हणजे मधल्या स्वरूपाच्या कंपन्या, स्मॉल कॅप म्हणजे लहान स्वरूपाच्या कंपन्या त्या मार्केट कॅपिटलनुसार. आणि सेबी ही रेंज नेहमी गरजेनुसार बदलत असते. आता याचा उपयोग काय, तर याच्यामधून आपल्याला कळते की अपेक्षित जोखीम किती घ्यायला पाहिजे आणि अपेक्षित परतावा किती मिळू शकतो. तर लार्ज कॅपमध्ये अपेक्षित जोखीम असते, कमी जोखीम असते अपेक्षित, आणि परतावा पण त्या तुलनेत कमी असतो. तर मिड कॅपमध्ये अपेक्षित जोखीम मध्यम स्वरूपाची असते आणि परतावा पण मध्यम स्वरूपाचा असतो. स्मॉल कॅपमध्ये जोखीम पण जास्त असते अपेक्षित आणि परतावा पण अपेक्षित जास्त असतो. तर तुम्ही बघित असेल रुची सोया, जो अचानक काही दिवसात खूप जास्त वाढला, 1000 टाइम्स जे काही वाढला, तर तो एक स्मॉल कॅपमध्ये होता. त्याची जोखीम पण जास्त होती पण परतावा पण जास्त मिळाला. पण प्रत्येक वेळेस असं होतेच असं नाहीये. सो त्याला एक आपलं ॲनालिसिस चांगलं असणं ते पण गरजेचं असते. म्युच्युअल फंड कंपन्यांचे जे स्कीम असतात त्याच्यामध्ये हे सर्रास शब्द वापरले जातात, तिथे याचा खूप जास्त उपयोग होतो. त्यासोबत ही एक महत्त्वाची कॅटेगरी आहे पेनी स्टॉक्स, जे आपण नेहमी ऐकतो. जे नवीन इन्व्हेस्टर्स असतात त्यांना ही गोष्ट खूप आकर्षित करते. पेनी स्टॉक्स म्हणजे काय, ज्या कंपन्यांची शेअरची प्राईस खूप कमी आहे, त्यांचं त्या शेअर कंपन्यांचं कॅपिटल कमी आहे, ते व्हॉल्यूम कमी आहे विकलं घेणं जाण्याचं, त्या कंपनीच्या शेअरला पेनी स्टॉक्स असं म्हणतात. ठीक आहे, याला काही अशी स्पेसिफिक व्याख्या नाही आहे किंवा मर्यादा नाही आहे. पण ढोबळमानाने जर बघितलं तर 20 रुपयाच्या आत ज्या शेअरची प्राईज असेल ते पेनी स्टॉक्स आपण त्यांना म्हणू शकतो. आता जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर अलोक इंडस्ट्रीज 2020मध्ये त्याची जवळपास 4 रुपयाच्या आसपास त्याची शेअरची प्राईज होती आणि अचानक कोविडच्या दरम्यान त्याची प्राईज आता वाढत वाढत रोज 20 रुपयापर्यंतच्या वरती गेली आहे. सो तो एक पेनी स्टॉक होता, त्यांनी जवळपास 500% जास्त रिटर्न्स त्या पेनी स्टॉक्सने दिले आहेत. सो काय, पेनी स्टॉक्स रिटर्न्स पण तुम्हाला जास्त देऊ शकतात पण रिस्क पण तेवढीच असते. आता आपण प्रमोटर होल्डिंग बद्दल बघणार आहोत. प्रमोटर होल्डिंग आपण नेहमी ऐकतो. प्रमोटर म्हणजे काय, तर मालकाचा हिस्सा, त्या कंपनीतला हिस्सा किती आहे. सपोज 100% शेअर आहे, एवढे शेअर पब्लिककडे आहेत, एवढे दुसऱ्यांकडे आहेत, तर प्रमोटर मालकाचा किती हिस्सा आहे ते सांगायचं काम हे प्रमोटर होल्डिंग याच्यात असते. तर हे प्रत्येक त्यांना कंपल्सरी द्यावं लागत असते आणि हे वेगवेगळ्या साईटवर सगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात. प्रत्येक क्वार्टरला ही इन्फॉर्मेशन मिळत असते. आता इन्फोसिसचं प्रमोटर होल्डिंग डिसेंबर 2019ला 13.16% होतं. मार्च 2020मध्ये त्यांनी थोडंसं वाढवलं, 13.17% झालं. ते किती वाढवलं, कमी झालं, काय केलं, ही सगळ्या गोष्टी आपल्या इथे कळत असते. याच्यावरून आपल्याला गोष्टींचं बाकी रिसर्च सोबत ही गोष्टी आपल्याला एक शेअर घेताना विकताना निर्णय घेताना मदत करत असते की प्रमोटर पण शेअर विकत घेत आहेत का, नक्कीच यांचा काहीतरी बिझनेस अजून चांगला चालू असणार आहे, असा एक त्याचा एक अर्थ ढोबळमानाने असतो. तर तो पण एक आपल्याला मदत करत असते. आता हे मोस्टली जे कंपनीचे संस्थापक असतात, ज्यांनी कंपनी सुरू केली आहे किंवा त्याचे जे कुटुंब आहे, त्यांच्याकडे मोस्टली मालकाचा हिस्सा किंवा प्रमोटर होल्डिंग ही असते. आता चांगला शेअर शोधायचा कसा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. हा खूप पाहिलं तर हा खूप डीप विषय पण आहे. सो मी तुम्हाला थोडक्यात हाय लेवल सांगणार आहे. सो त्याचं एक 2 टेक्निक असतात. त्यातलं एक पहिला टेक्निक आहे फंडामेंटल ॲनालिसिस. सो फंडामेंटल म्हणजे तुम्हाला नावावरून लक्षात येत असेल की कंपनीचं फंडामेंटल, अंडरलाईंग बिझनेस कसा आहे, त्याचे फायनान्शियल्स कसे आहेत, लोन किती आहे, सेक्टर, त्याचं ज्या सेक्टरमध्ये ती कंपनी ते सेक्टर कसं आहे, मॅनेजमेंट कसं आहे कंपनीचं, वेगवेगळे रेशोज कसे आहेत, हे सगळं याच्यामध्ये पाहिल्या जाते. आता हा स्वतःमध्येच एक खूप विस्तृत विषय आहे. सो त्याच्यासाठी म्युच्युअल फंड मॅनेजर्स असेल, मोठे मोठे गुंतवणूकदार असतील, ते बऱ्याचदा ही वापरत असतात. दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर हे जास्त उपयोगी ठरते. आणि जर तुम्ही इथे बघितलं डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज, मी एक एक्झाम्पल दिलं आहे की ते त्यांचं इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लोज, रेशोज हे सगळे याच्यामध्ये येते. हे एक सांकेतिक त्याचाच एक प्रकार आहे फंडामेंटलमधला. त्याच्यामध्ये हे सेल्स किती वाढला आहे, इन्कम किती वाढतोय, त्याचं प्रॉफिट किती वाढतोय, हे सगळं बघितलं जाते. आता हे बराच गहन विषय असल्यामुळे यासाठी बरेच कार्यशाळा असतात, तिथे हे विस्तृत स्वरूपात शिकवले जातात. आता आपण सेकंड टेक्निक बघणार आहोत, ती आहे टेक्निकल ॲनालिसिस. तर या पद्धतीमध्ये कंपनीच्या शेअरचे टेक्निकल बाबी पाहिल्या जातात. जसे की जे काही प्राईस असते रोजची, त्याच्यानुसार काही चार्ट बनत असतात, तर ते चार्ट पाहिले जातात, त्या चार्टचे पॅटर्न्स ओळखले जातात, त्याचे इंडिकेटर्स त्यावर लावले जातात, ते पाहिले जातात. या सगळ्यांचं मिळून हे ॲनालिसिस बनत असते. ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये किंवा कमी काळासाठी गुंतवणूक करायची आहे, ते मोस्टली टेक्निकल ॲनालिसिसवर त्या लोकांचा जास्त भर असतो. हा पण एक गहन विषय असल्यामुळे हे पण बऱ्याचदा कार्यशाळेमध्ये नीट शिकवले जातात. तर आता तुम्ही इथे बघू शकता, एक्झाम्पलमध्ये मी दाखवलं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅन्डल असतात, ग्रीन आणि रेड. ग्रीन म्हणजे ज्या दिवशी मार्केट अप झालं आहे त्याला ती ग्रीन कॅन्डल दाखवली जाते, आणि रेड म्हणजे मार्केट डाऊन झालं आहे त्या दिवशी. तर हे याला जापनीज कॅन्डल स्टिक्स असं पण म्हणतात.
आता आपण एक थोडक्यात एक फंडामेंटल मधला एक सोपा तुम्हाला मी एक रेशो सांगणार आहे पाहण्यासाठी. सो त्याला एक फेमस पण पी रेशो असंही म्हणतात. फेमस पी रेशो म्हणजेच प्राइस टू अर्निंग रेशो, म्हणजे सध्याची शेअरची जी प्राइस आहे त्याच्या तुलनेत शेअर किती रुपये नफा कमवतोय, प्रॉफिट कमवतोय हे दर्शवणारा हा एक रेशो असतो. तर हे व्हॅल्युएशन, कंपनीचं व्हॅल्युएशन काढण्यासाठी की शेअरची प्राइस महाग आहे का स्वस्त आहे हे बघण्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरत असते. तर बजाज फायनान्स जर आपण इथे बघितलं तर त्यांचा स्वतःचा पी रेशो 29.73 होता आणि इंडस्ट्री पी म्हणजे ज्या इंडस्ट्रीमध्ये ती कंपनी आहे त्या इंडस्ट्रीचा ऑन ॲन ॲव्हरेज पी किती आहे तर 23.38. तर 23च्या तुलनेत यांचा पी जास्त आहे. सर तुम्ही जर बघितलं तर यांची मग व्हॅल्युएशन किंवा यांची ग्रोथ पण चांगली आहे, बिझनेस पण चांगला आहे. तर तशा पण गोष्टीला मॅटर करत असतात. तर हा एक हाय लेवल, प्रसिद्ध, सोपा, इझी पाहिलं जाणारा एक पॅरामीटर आहे, रेडीमेड पॅरामीटर आहे. त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्युएशन कळत असते आणि हा एकटा पाहण्यापेक्षा बाकी पॅरामीटरच्या सोबत पाहावा तर याचा फायदा जास्त होतो. मनी कंट्रोल किंवा बाकी बऱ्याच साईटवर तुम्हाला ह्या सगळ्या ठिकाणी उपलब्ध असतो. आता कमीत कमी किती रुपयेपासून सुरुवात करावी हा खूप बेसिक प्रश्न आहे. काही लोक विना पडत असतो नवीन लोकांना, म्हणून मी सांगतोय की याला काही बंधन नाही आहे. तुम्ही कमीत कमी कुठल्याही कंपनीचा एक शेअर विकत घेऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी रुपयापासून सुरू करू शकतात, किती पण. त्यानंतर वेळापत्रक, तर मार्केट सोमवार ते शुक्रवार सुट्ट्या वगळता 9:15 ते 3:30 या दरम्यान चालते आणि प्री मार्केट एक 15 मिनिटं अगोदर सुरू होत असते. तर हे झालं मार्केटची माहिती. पण मित्रांनो, पुढे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे मार्केट संबंधी. त्याच्या अगोदर सांगायचं की हा भाग 2 व्हिडिओ आहे. याच्या आधी मी एक भाग 1 व्हिडिओ आणलाय, त्याच्यामध्ये मी बेसिक काही कन्सेप्ट, गाभा त्यात चांगला कव्हर केला आहे. तो तुम्ही बघावा, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी समजायला किंवा तुम्हाला मार्केट समजायला चांगला फायदा होईल. तर त्याची लिंक मी पुढे तुम्हाला देईलच किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण असेलच. आता आपण येऊया की आजच्या क्विजकडे. तर क्विज आहे की भारतातला सर्वात महागडा शेअर कोणता आहे आजच्या घडीला. कमेंटमध्ये मला कळवा, किंवा आतापर्यंत सर्वात महागडा होऊन गेलाय किंवा आज आहे त्याचं मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला 4 ऑप्शन मी दिले: रिलायन्स इंडस्ट्रीज, MRF टायर्स, मारुती सुझुकी आणि आयशर मोटर्स. या 4 पैकी कुठला आहे आणि त्याची सध्याची प्राइस काय आहे ते कमेंटमध्ये आम्हाला कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल. आणि व्हिडिओ आपले जे काही मित्र, नातेवाईक असतील इंटरेस्टेड किंवा ज्यांना मार्केटमध्ये यायचं आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मराठीमध्ये हे मिळून त्यांनाही फायदा होऊ शकेल. धन्यवाद मित्रांनो.